चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवी कलावज्ञ जीवोत धरार्थावतारं कलांकांक तेजोधिका मोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी सीतानाथ समारंभात श्रीरामानंदाय मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तं वंदे गुरु परंपराम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुम्ही विश्वनाथ दीन कमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी प्राप्त प्रसंगी प्राप्तवी प्राप्तस्थळी चिंतन निरूपण करताना वेळला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु तुकोबराया मराठी माणसांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे इतकंच नव्हे तर इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराया अरे पाखंड बुद्धिवंतांच्याही बुद्धीला न उलगलेलं फळ म्हणजे देहूची मालक जगद्गुरु तुकोबराया जगाचा संसार सुखाचा व्हावा जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी ज्यांनी केली असे थोर साधू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काशी विश्वनाथाला अर्जाद्वारे मागणी करणारा विनवणी करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या टेंभुर्णि या नगरीमध्ये चालू असलेला गजानन प्रकट दिनानिमित्त म्हणायला हरकत नाही आणि शिवरात्रीचा हा महोत्सव आपल्या गावामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये आपण सर्वजण शिवभक्त साजरा करत आहोत। तसंच त्यानिमित्तानं मला वाटतं तुमच्या गावाला यात्रा सुद्धा भरते बरं का। मी पहिल्यांदा आल्याच्या नंतर बघितलं हे गाव तर एवढं छोटं आहे गाव छोटे महाराज पण कीर्ती फार महान आहे बरं का। मूर्ती लहान आहे पण कीर्ती तुमच्या गावाची फार मोठी फार महान आहे। तुमच्या सर्व गावकरी मंडळीला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे। या ठिकाणी एवढा सुसज्ज ज्ञानमंडप तुम्ही या ठिकाणी उभा केलात। मला वाटलं अरे कुठल्या तरी टेकडीमध्ये गावाच्या डोंगरावरती बसलेलं गाव असेल छोटंसं असेल काही व्यवस्था नसेल पण या ठिकाणी आल्याच्या नंतर मला अतिशय समाधान वाटलं बरं का। तुमच्या सर्व गावकरी मंडळींचे मनापासून धन्यवाद। तसेच मला वाटतं क्रांतीवीर आमचे बिरसा मुंडा तसेच सेवालाल महाराज यांच्या
युवा तडफदार महाराज संघ आहे, यांचं मंडळ आहे. या मंडळाला, युवा मंडळाला महाराज एवढं मोठं कार्यक्रम आयोजित करायला म्हणायला हरकत नाही. त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. अरे बिरसा मुंडा नसते, क्रांतीवीर आमचे बिरसा मुंडा जर नसते, हे महाराज झालेले क्रांतीवीर नसते, तर हा चाललेले असलेले कार्यक्रम बंद पडले असते बरं का. हा त्यांच्यामुळे चालू असलेला हा महोत्सव आहे. म्हणून सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद. त्यानिमित्तानं आपल्या गावामध्ये चालू असलेली भागवत कथा, ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही सुखमुखात मृत द्रव संयुतम अशी असणारी, अभिज असणारी भगवंताची, गोड असणारी भगवंताची भागवत कथा ज्यांच्या मुखातून, तुमच्या वाणीतून तुम्ही श्रवण करत आहात, ते जगदीश महाराज ब्रह्मनाथ. आज कथेचा 6वा दिवस आणि कीर्तनाचा सुद्धा 6वा दिवस. त्यानिमित्तानं ज्यांच्यामुळे तुमच्या सर्व माता पित्यांच्या दर्शनाचा योग मला या ठिकाणी आला, असे आमचे गुरुबंधू मृदंग विशारद कार्तिक महाराज वाळके यांच्या संपर्कातून महाराज बहुजन्माचं पुण्य असेल तेव्हा ती अवस्था तिला प्राप्त झाली, तेव्हा ती गती त्या माऊलीला प्राप्त झाली. आणि मला वाटतं तुमच्या कार्यक्रमाचं कितवं वर्ष आहे? 58. सोपं नाही महाराज एवढा मोठा हाती घेतलेला धाडसाचा निर्णय पार पाडणं. मला वाटतं तुमच्या सर्व गावाचं एकोपी, बाकी काहीच नाही. सर्वजण एकत्रित येतात, एवढे संघटित येतात आणि एवढे प्रेमळ लोक आहेत तुमच्या गावातले. अजिबात मी कुणाशी असं मला अजून प्रसंग आले नाही, एवढे सुंदर लोक तुमच्या गावचं एवढं व्यक्तिमत्व मला आज अनुभवायला मिळालं. तसेच या महाराष्ट्रातील गाजलेले गायनाचार्य, मागचा थोडंसं आवाज कमी करा बरं का. कलाकार या ठिकाणी तुम्ही आपल्या गावामध्ये उपस्थित केले. जंगल मी मंगल असा कार्यक्रम ज्यांनी मला उठवला, असे महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार ज्यांनी प्रथम चाल म्हणली. बाबा तुमचं नाव काय? दिगंबर महाराज, तर तसेच सखाराम महाराज, तसेच लवकर सांगा गिठे महाराज, आधी करून सर्वच महाराज मंडळी आणि आमचे विशेष म्हणजे कार्तिक महाराज, आणि ज्यांच्यामुळे मी महाराष्ट्रभर कीर्तन करू शकते असे मृदंग विशारद, मृदंग महामेरू विठ्ठल महाराज शिंदे माझे पती परमेश्वर, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. ज्यांनी मला जन्म दिला, माझे पिताश्री दत्तराव महाराज कोरडे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचे हार्मोनियम वाले दादा बाबा आमचे इथे सुद्धा उत्तम प्रकारे गोड त्याच्यातून आवाज काढतात. आणि विशेष धन्यवाद म्हणजे ज्यांची साऊंड सिस्टीम आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि ज्याच्या माध्यमातून महाराज हे कीर्तन शूट होत आहे असे YouTube चॅनलचे मालक, दादा तुमचं नाव? रवी राठोड. चॅनलचं नाव काय तुमच्या? एस टीव्ही. वा, या चॅनलला सर्वांनी सहकार्य करा, सर्वांनी सबस्क्राईब करा बरं का. आपल्याच गावचं नाव होणार आहे, आपल्याच गावचं चॅनल आहे. सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल. सज्जन हो, सेवेकरतानी म्हणलं अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. थोडं लक्षपूर्वक ऐकलं तर कीर्तन कळेल बरं का. सेवेकरतानी म्हणलं अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराया हा जरी अभंग दिसत असला तर हा अभंग नाही महाराज. तुम्ही म्हणसाल मग काय सांगा, हा अभंग नाही महाराज. अभंग जरी दिसत असला पण भाषा मात्र पत्राची आहे. तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. पूर्वीच्या काळामध्ये महाराज पत्र शिकवले जायचे. काय पत्र? पोरा आता बाळांना तुम्हाला पत्र शिकवली जातात कधी 4थी 5वीला? पत्र आहे का? पत्र ते घरावरचं पत्र नाही बरं का. पत्र लेटर, फॉर्मल लेटर, इन्फॉर्मल लेटर, औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र. आमच्या बाबांना, वयस्कर बाबांना विचारा ना कशी पत्र होती. मायना मजकूर होता की नाही? बोलत चला. हा होता महाराज, आता राहिला नाही. बघा, हा झाला मायना. आता मजकूर तुकोबरे म्हणतात, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. माझ्यावर या दिनावर रंकावर अनाथावर कृपा कराल ते खोडी पाया पडिलो बराडी. देवा, तुम्हाला वाटेल माझी अपेक्षा भरपूर असेल, माझी विनवणी भरपूर असेल, पण नाही देवा. आणि तुम्हाला वाटत असेल याची मागणी भरपूर असेल, इच्छा भरपूर असेल आणि मी त्याला ते देऊ शकणार नाही, त्याची इच्छा पुरवू शकणार नाही. पण देवा ऐका बरं का, मी थोडक्यात समाधान मांडणारा माणूस आहे. का येऊने तुम्हापासी मी तो अल्पची संतोषी. देवा, आणि सांगू तुम्हाला, ज्यांच्याकडे तुमच्याकरिता पत्र पाठवतोय, काय म्हणते मी, ज्यांच्याकडे तुमच्याकरिता मी पत्र पाठवतोय, मला अजून काहीच लागत नाही, त्यांच्याकडे तुम्ही प्रेम भातक
आमच्याकडे काहीतरी खाण्यासाठी खाऊ पाठवा. असा अभंगाचा सरळ शब्दशः हरवलाय. विठ्ठल आज काय हो? महाशिवरात्री. महाशिवरात्री. हुशारीकडे तुम्ही थोडस माझ्याशी संवाद साधत चला बरं का. आज महाशिवरात्री आहे. महान पर्व आहे महाराज. आज अर्ध्या दिवसापूर्वीचा दिवस होता. ऐका, ही तिथी बऱ्याच वर्षानंतर खूप वर्ष येऊन गेले महाराज. त्या दिवसानंतर ही तिथी आली. अर्ध्या दिवसावर दिवस होता. त्याच्यानंतर अर्ध्या दिवसानंतर चतुर्दशी लागली. एवढी पुण्य पावन स्थिती आहे महाराज. हा आजचा महाशिवरात्रीचा दिवस आहे. काय सांगायचंय, बऱ्याच वर्षानंतर आज ही स्थिती आलेली आहे. आज दिवस आलेला आहे. काय महाशिवरात्रीचं महत्व, कशाला म्हणतात महाशिवरात्री? ऐका, आपण सर्वजण वैष्णव आहोत. कोणात आपण वैष्णव? कुणाला म्हणायचं वैष्णव? कुणाला म्हणायचं वैष्णव? जो उभा गंध लेतो त्याला म्हणायचं वैष्णव? अजिबात नाही. ऐका, वैष्णव कुणाला म्हणायचं? वैष्णव तो गया, मी तुम्हाला गणित विचारते, सांगसाल ना मला? गणित पक्के का तुमचं? मॅथ 20 9 बोला. 20 आणि 9 किती होतात? 35. मी बळी घे बरं का, थोडी ऐकायला नाही. किती? 35. हा खरं आजीचं. 20 9 29. ऐका, वर्षाच्या 24 एकादशा आणि 5 पर्व, उत्तमात उत्तम पर्व. कशाला म्हटलंय? महाशिवरात्रीला. 5 कोणते पर्व? ऐका, वैष्णव पुराण व्हायचं जे वर्षाच्या 24 एकादशा धरतं आणि 5 पर्व करतं. कोणतं? रामनवमी, जन्माष्टमी, नरशिव जयंती, वामन जयंती आणि उत्तमात उत्तम म्हणजे आजची शिवरात्र. हे 5 पर्व जे करतं त्याला म्हणायचं वैष्णव. ऐका, आजच्या या महाशिवरात्रीचं महत्व काय तुम्हाला पटवून देण्यासाठी, कळण्यासाठी तुम्हाला एक पूर्वी घडलेला मला दृष्टांत सांगते, एक कथा सांगते महाशिवरात्रीची. म्हणजे तुम्हाला महाशिवरात्रीची महती कळेल काय असेल. तर थोडंसं भजन करा. विठ्ठल काय झालं होतं? सोमदत्त नावाचा राजा होता. राजा. आज त्यांना का माता माऊल्यांनो, माझी भाषा कळते ना तुम्हाला? तुमची भाषा कळत नाही बघा मला, तेवढं अवघड आहे. सोमदत्त नावाचा एक राजा होता. त्याला 2 पतिव्रता राण्या होत्या बरं का. पतिव्रता काय म्हणते मी? त्याला पतिव्रता नाऱ्या होत्या, पत्न्या होत्या 2. पण अधोगती झाली त्यांची. मरोनी जन्म हरणाचा घेतला, पतिव्रत्या झाल्या कुरुंगिनी महाराज. त्या 2 ज्या पतिव्रता स्त्रिया होत्या ना, राण्या होत्या ना, त्या हरणी झाल्या, हरणी. आणि हा सोमदत्त नावाचा राजा हरिण झाला. ऐका, परत इंद्राच्या दरबारामध्ये एक भूतसेन नावाचा नोकर काम करण्यासाठी, नोकरीसाठी होता बरं का. बाबा आमचे ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ जे चालवतात बाबा, तुमचं नाव घ्यायचं विसरलं बरं का. हा, तो भूतसेन नावाचा कोण नोकर इंद्राच्या दरबारामध्ये कार्य करण्यासाठी, चाकरी करण्यासाठी होता. त्यावेळेस काहीतरी त्याच्यातून हातून चूक घडली असावी. त्यावेळेस इंद्र संतापला आणि इंद्राने सांगितलं, हे भूतसेना, अरे तुझ्या हातून भरपूर घनघोर अपराध घडलाय. अरे तुझी राक्षसी वृत्ती आहे. पारधी होशील पुढच्या जन्मामध्ये तू. पुढच्या जन्मामध्ये तू भिल्ल जमातीमध्ये जन्माई असेल. शाप लागला.
महाराज त्या भूतसेनाला. आणि शाप लागल्यामुळे हा पुढच्या जन्मामध्ये कोण झाला? पारधी झाला. भिल्ल जमातीमध्ये जन्माला आला. नाव काय ठेवलं त्याचं? चंड भिल्ल नाव घेतील ठेवली महाराज. आणि अंतःकरणामध्ये दृष्ट भाव होता बरं का. एवढा दृष्ट होता हा चंडवेग, एवढा दृष्ट होता. अरे काय काय प्रकारची त्याची, नाना प्रकारची त्याच्याकडे हत्यार होती महाराज. ते काशीसी वाघोरा, हा वाघोरा काय, कालदंड काय, नाना प्रकारची सुरी काय, मला त्याच्याकडे हे होतं, हत्यार होती. आणि काय करत होता हो तो? वा 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 वा, फिरीत असे महाराज शिखरी, नाना प्रकारची शिखर पर्वत महाराज फिरत होता. इतकंच काय, जीवजंतू सुद्धा सोडत नव्हता. जीवजंतूंना सुद्धा मारायचा. असा असणार तो चंडवेग नावाचा कोण? पारधी. लक्षात ठेवा बरं का, मी तुम्हाला विचारेन. पारधी ऐका, एक दिवस म्हणजे आजचा दिवस बरं का, तो दिवसभर शिकारीसाठी फिरला, दिवसभर शिकारीसाठी फिरला. पण दुपार झाली, दुपारचे 12 वाजून गेले. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. सकाळपासून आज शिकारच सापडत नाही. काय माझं नशीब खोटं, आज मी कुणाचं तोंड पाहिलं असं विचार करत होता. शेवटी फार तहानलेला होता. त्यावेळेस एका पाण्याचं ठिकाण त्यानं शोधलं आणि विचार केला, या ठिकाणी प्राणी पशु पक्षी पाणी पिण्याकरता येतील, म्हणून आपल्याला नक्की शिकार सापडणार असा मनामध्ये महाराज त्याच्या गोंधळ चालू होता. विचार करत होता तो चंडवेग नावाचा पारधी. त्यावेळेस घनदाट पर्वताचं एक झाड बघितलं. त्या झाडावरती बसला. ते झाड कशाचं होतं? बेलाचं. एवढं घनदाट झाड होतं महाराज, लपून बसला होता. एवढं घनदाट झाड होतं. झाडावरती बसलाय. आता विचार करतो, आता खरं तरी प्राणी पशु पक्षी काहीतरी येणार, मला शिकार सापडणार आणि मी घरी जाऊन भोजन करणार, असा त्याचा विचार चालू आहे. तितक्यात महाराज त्या झाडावरती बसलाय, पण समोरचं काही दिसत नाहीये दृश्य. का? घनदाट ते बिल्वदळाचं बेलाचं झाड आहे. म्हणून विचार करत करत एक एक पान खाली टाकत होता. ऐका बरं का, एक एक पान तोडून खाली टाकत होता. पण ज्या जमिनीवरती जी पानं पडत होती, त्या जमिनीमध्ये महाराज पूर्वीचं शिवलिंग होतं बरं का. पूर्वीचं शिवलिंग होतं. ज्या झाडावरती बसला होता, ज्या झाडाची पानं तोडत होता, ते झाड मात्र बेलाचं होतं. आणि शिकार मिळाल्यामुळे उपवासी होता. तो दिवस म्हणजे आजचा महाशिवरात्रीचा होता. तितक्यात पाला टाकता विचार करत समोर दृश्य दिसलं. कोण आलं समोरून? हरिण आलं. हरिण हा सोमदत्त नावाचा राजा आला आणि पाणी पिणार तितक्यात जाळ्यामध्ये अटकला. तितक्यात मागून त्याची पत्नी, पतिव्रता असणारी थोरली पत्नी आली. सांगितलं, काय स्वामी, तुम्हाला बघता येत नव्हतं का? अहो कसं होईल आमचं, आता सांगा ना. दोघांचा महाराज त्या ठिकाणी हे चालू आहे, संवाद चालू आहे. आणि हा एक एक पान खाली तोडत होता. तितक्यात महाराज लक्षवर महाराज बेलाची पानं खाली तोडली. वरी भगवान झाडावर कशावरती बसला? बेलाच्या पानाच्या झाडावरती बसला, बेलावरती बसला आणि एक एक पान खाली तोडत होता. आणि त्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे महाराज भगवान शंकर म्हटले, अरे माझ्या बऱ्याच भक्तांना महाशिवरात्री पकडली म्हणे, पण एकही भक्त असा नाही भेटला त्याने दाबून डबल खिचडी. परत काय तुमच्याकडे असतं ते रताळ भरपूर उपवास केला म्हणे, पण हा एकच भक्त मी असा बघितला, अन्नाचा कण पोटामध्ये नाही आणि एवढी मोठी लक्षावरी बेलाची पानं माझ्यावरती उधळतोय, ठेवतोय. काय मोठा माझा भक्त असावा. कारण भगवान शंकर भोळे महाराज. कसे? भगवान शंकर भोळे. यमदूतांना पाठवलं, जा त्याची काय इच्छा आहे ती पूर्ण करा. ऐका बरं का, यमदूत त्या ठिकाणी आले. हा बघतो तर काय म्हणतो, तुम्ही कोण? सुरनर, गंधर्व, यक्ष, गंधर्व यापैकी कोण? सांगितलं, आम्ही यापैकी कोणीच नाही, आम्ही यमो. काय बाबा, आमचा नंबर लागला की काय? नाही. मग कशा करता आला तुम्ही या ठिकाणी? म्हणे, अरे पारद्या, तुझ्यावरती भगवान शंकर प्रसन्न झाले. माझ्यावरती कसं काय झाले म्हणे भगवान शंकर प्रसन्न? अरे वेड्या, आज काय माहितीये तुला? महाशिवरात्र आहे म्हणे, महाशिवरात्र. ज्या झाडावरती तू बसला होता ते झाड बेलाचं होतं. ज्या झाडाची पानं तू खाली टाकत होता, ती पानं ज्या ठिकाणी पडत होती त्या खाली त्या जमिनीमध्ये पूर्वीचं शिवलिंग होतं. आज भगवान शंकर
काय मागू काय मागू काय मागू. पोटामध्ये कावळे ओरडत होते बरं का सकाळपासून. पाण्याचा